नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर भगवद्गीता अध्याय सारांश घेऊन येत आहे. भगवद्गीता अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. अध्यायाचा सारांश. अर्जुन म्हणतो, माझा मोह संपला आहे. तुझी अमरकथा ऐकली. श्लोक 1-2. तू बरोबर तेच आहेस जे तू सांगितले. श्लोक 3. मला तुझे विनाशी स्वरूप पाहायचे आहे. श्लोक 4. भगवान कृष्ण सांगतात की माझी शेकडो रूपे पहा, पण त्यासाठी तुला वेगळ्या डोळ्यांची गरज आहे, जे मी तुला आता देतो. श्लोक 5-9. अर्जुन आता अनंत दैवी रूपे आणि हजारो सूर्यांचे तेजस्वी रूप पाहतो. श्लोक 10-12. तो सर्व विश्व त्याच्यात पाहतो. श्लोक 13. अर्जुन आता भगवंताच्या रूपाची असाधारणपणे शब्दांनी स्तुती करतो. मी सर्व देवांना तुमच्यात पाहत आहे, ब्रह्म, शिव, ऋषी. श्लोक 15. मला तुझी सुरुवात, आधी, मध्य किंवा अंत काहीच दिसत नाही. श्लोक 16. तुझ्याकडे पाहणे ही कठीण आहे. श्लोक 17. सनातन धर्माचा रक्षक. श्लोक 18. अनेक शस्त्रांसरे तू एकट्यानेच पृथ्वी आणि स्वर्गातील पोकळी भरली आहे. श्लोक 20. कितीतरी देव तुझ्यात प्रवेश करत आहेत. श्लोक 21. सर्व देवता तुझ्याकडे आश्चर्याने पाहत आहेत. श्लोक 22. तुझ्याकडे पाहून सर्व जगास भीती वाटत आहे. मलाही वाटते, मला शांती नाही. श्लोक 23-25. तुझे दात प्रवेश करणाऱ्या योद्ध्यांचा चुरा करून टाकत आहेत. जसे सर्व नद्या समुद्रात प्रवेश करून होतात तसे. श्लोक 26-31. भगवान कृष्ण म्हणाले, मी काळ आहे जो सर्व विश्वांना समाप्त करतो. श्लोक 32. म्हणून तू उठ व माझे साधन बनून तुझे कर्तव्य कर्म कर. तू जे समजतो की तू करणार आहेस ते मी आधीच केलेले आहे. श्लोक 33-34. अर्जुनाला आता खरेच खूप भीती वाटते आणि तो भगवंताशी वेगवेगळ्या प्रकारे प्रार्थना करतो आणि त्यांची क्षमा मागतो. श्लोक 35-41. भगवंत अर्जुनाच्या विनंतीप्रमाणे त्यांचे मानवी रूप दाखवतात. अर्जुन आता शांत झाला आहे. श्लोक 50-51. भगवान कृष्ण म्हणतात की देवसुद्धा माझ्या या रूपाचे दर्शन घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. श्लोक 52. वेदाभ्यास, तप, दान, कर्मकांड या कुठल्याही मार्गाने कोणीही माझे हे रूप पाहू शकत नाही. श्लोक 53. केवळ एकाग्र मनाच्या भक्तीने मला पाहता येते आणि माझ्यात प्रवेश करता येतो. श्लोक 54. जो सर्व कर्मे माझ्यासाठी करतो, माझा आधार घेतो, माझ्यावर भक्ती ठेवतो, ज्याला कुठलाही मोह नाही व तो कुणाचाही द्वेष करत नाही, असा भक्त मला पावतो, माझ्याकडे पोचतो. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.